नमस्कार मित्रांनो, खरीप पीक विमा 2024च्या संदर्भात जाणून घेणार आहोत आपण एक नवीन अपडेट। तर मित्रांनो, हे जे काही खरीप पीक विमा 2024ची जी काही रक्कम आहे, ही रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यात जास्त तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात कमी प्रमाणात आलेली आहेत। तर अजूनही काही शेतकऱ्यांना हा जो काही पीक विमा आहे हा मिळालेला नाही। तर त्याचे मुख्य कारण काय असू शकते तर पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा व व्हिडिओला एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये कही खुशी कही गम। खरीप पीक विम्याचे 400 कोटी गेले तरी कुठे? खरीखुरी माहिती देण्यास विमा कंपनी असमर्थ। जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र संताप। खरीप विमा 2024साठी जवळपास 400 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्गही करण्यात आलेली आहे। मात्र या रकमेवरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये कही खुशी कही गम असे चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे खरीप पीक विम्याचे हे 400 कोटी नेमके गेले कुठे असा प्रश्न जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पडू लागला आहे। खरीप 2024मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। हे नुकसान शेकडो कोटीमध्ये आहे। या अनुषंगानेच प्रशासनाने अग्रिम मंजूर केले, मात्र ही रक्कम आजही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही। अग्रिम आणि पीक विमा यासाठी जवळपास 400 कोटी रुपये सरकार आणि विमा कंपनीने मंजूर केलेले आहेत। वास्तविकता ही रक्कम विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्गही केली आहे। मात्र क्षेत्र समान असतानाही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना लाखात तर अनेक शेतकऱ्यांना हजारात पीक विमा प्राप्त झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कही खुशी कही गम अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे। परिणामी आलेले 400 कोटी रुपये नेमके गेले कुठे असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। या संदर्भात विमा कंपनी शेतकऱ्यांना माहिती देण्यास पूर्णपणे टाळाटाळ करत आहे। या टाळाटाळीमुळे विमा कंपनीवर शेतकऱ्यांचा संशय बळावत आहे। शेतकऱ्यांना अंधारात ठेवून विमा कंपनी मोठा काळाबाजार करत तर नाही ना असाही संशय व्यक्त केला जात आहे। ज्यांनी पैसे दिले त्या शेतकऱ्यांना लाखात विमा आला। ज्या शेतकऱ्यांनी सर्व्हेसाठी तालुका स्तरावर पैसे दिले त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विमा आलेला आहे। अनेकांची रक्कम तर लाखांच्या घरात आहे। म्हणजेच विमा कंपनीवाल्यांनीही आधी आपले खिसे भरले अन त्यातून काही जणांचे भले केले हेच यातून स्पष्टपणे दिसून येत आहे। त्यामुळे विमा कंपनीच्या विरोधात जिल्ह्यातून वातावरण चांगलेच तापलेले आहे। तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण क्रॉप इन्शुरन्स ॲपवरून तक्रारी दाखल केल्या होत्या, तर तक्रारी दाखल केल्याच्यानंतर सर्व्हेसाठी जे काही कंपनीचे प्रतिनिधी आपल्याकडे आले असतील, तर अशा प्रतिनिधींना काही शेतकऱ्यांनी 100, काहींनी 200, काहींना 500 अशा प्रकारे ही रक्कम त्यांना दिलेली आहे। तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी त्यांना जास्तीचे पैसे दिलेले आहेत, तर अशांना जास्तीचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि ज्यांनी पैसेच दिले नाही सर्व्हेसाठी त्यांचा विमा यामध्ये मंजूर करण्यात आलेला नाही, असे चित्र आपणास पाहायला मिळत आहे।